समोर 2 इलेक्ट्रिक पोल दिसत लाईटीचे खांब हिरकणीकर. आता आपण रुपीवरती ना तोच डोंगर आहे, पण त्याचा शेवट टोक इलेक्ट्रिक पोलपासून टोलवर गेले. शेवट टोकावरती पोहोचलो की बुरुज थोडासा बाहेर निघालाय. एक आई आपल्या बालासाठी रात्रीची 12 वाजता हा डोंगर खाली उतरली होती. आपण स्टोरी पिक्चर बघितला असेल. पूर्वी काय करायचा नियम होता, नगरे वाजले की दरवाजे बंद व्हायचे कट केल्याचे. तिला दूध वगैरे उशीर झाला होता. जसे नगरे वाजले धावत गेली गेटपर्यंत, तिला खाली सोडलं नाही. त्या सेवकाचं नाव सांगोजी काटकर. त्याला हात जोडून विनंती करू लागली, मला खाली जाऊ दे, मला ताना आल्या, घरी कोणी नाही, मला जायच लागेल. सेवक म्हणतात एकदा दरवाजा बंद झाला की राजांच्या आज्ञेशिवाय कुणालाही खाली जातात ते, खाली वरती कुणाला येता येत नाही. तर इथं राहण्याची व्यवस्था केली. पण जसा अंधार वाढू लागला, हिराने पूर्ण गडाला वेढा मारला. रस्ता कुठेच मिळाला. टोकावर गेली, पायातल्या मोजल्या भांडत होतं ते तिथेच काढलं. आणि रात्रीची 12 वाजता हिरा कडाखाली उतरून गेली. आता उतरून गेल्यावर नेहमीप्रमाणे नगारे वाजवले. सकाळी पहाटे 5ला दरवाजा उघडला. ते सांगोची काटकर सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून हिराची गेटवरती वाट बघत असतात की ही आताची मागाची. ती गोळण खाली गेलीच नाही. मग ती बातमी त्यांनी न लपवता बातमी राजांपर्यंत पोहोचवली. बातमी पूर्ण गडात पसरली. बातमी हिरोजी इंदुरकरांना पोहोचली, ज्याने 14 वर्षात गड तयार केला. जेव्हा त्याने बातमी समजली, पुन्हा शोध चालू झाला. तिच्या वस्तू तिथे सापडल्या, हिरा सापडली नाही. मग राजाने 2 सरदार पाऊल वाटेने खाली गावात पाठवले. ती गवळण घरामध्ये सुखरूप पोहोचली होती. आणि जेव्हा 2 सरदार माझ्या घराच्या दिशेने येतात, हे हिराने पाहिलं आणि ती घाबरली होती. त्याला माहित होतं की मी राजांच्या परवानगीशिवाय मी डोंगर खाली उतरले, मला फाशी किंवा कलिलोट हे ठरलेलेच आहे. तात्काळ राजांनी हिराला वरती बोलून घाललं. हिरा कोण आणि महाराज तिला पनिशमेंट काय करणार हे बघण्यासाठी राजसभा दरबार पूर्ण गच्च भरला होता. दरबार तिला हजर केलं. समोर इंजिनियर उभे. राजाने हिराला विचारलं, हिरा ज्या रात्री तुझ्या कड्यावर उतरलीस आता आमच्या समोर जाऊन दाखव. नाही राजा, मी ज्या रात्री उतरले मला माझं बाल दिसत होतं, ते आता मृत्यूची दरी आहे. तर मला शिक्षा द्यायची असेल, मला माझ्या बालाला सोबत द्या. समोर इंजिनियर उभे, ज्याने 14 वर्षात स्वराज्याची राजधानी उभी केली. आणि राजधानी बनवत असताना त्यांनी राजांना वचन दिलं होतं, राजा तुमच्या आज्ञेविना या गेटच्या व्यतिरिक्त गडावरती येणारी हवा आणि वरून उतरणारं पावसाचं पाणी. मग हिरोजी तिथून एक स्त्री खाली उतरते अंधाराची रात्रीची 12 वाजता. मग तिथून शत्रू गडावरती कधी येऊन आक्रमण करू शकतो. जा डोंगर तासा एक तटबंदी बांधा आणि त्या बुरुजाला त्या आईचं नाव द्या हिरकणी. त्याचं अमर झालं नाव हिरकणी.